सर्वांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? आले बरं का घरी. होता घरी म्हणजे रस्त्याला सोडलं आहे आत्ताशी रिक्षावाल्याने. रिक्षा गेली आत्ताच आणि पलीकडून तिकडून पाटाने जायचं होतं तर तिकडं चिखल आहे त्याच्यामुळे काय तिकडं नाही जाता आलं. तर मग इथं डांबरी रस्त्यावर इकडं सोडलं दुसऱ्या रस्त्याला चालले मी आता. कॅमेरा पुसतेला अंदाज गेले. चष्मा काढू काय? चालले घरी. फोन केला होता, दादा येऊ राहिलेत मला घ्यायला. या साईडनी ऊस वगैरे आहेत ना, हे बघा डांबरी रस्त्याने चालले मी इथून. आले बरं का, तिकडे लांबून दिसतात तेव्हा आले. गेल्या गेल्या फ्रेश व्हायचं बाबा, आंघोळ वगैरे करायची, भूक लागली, जेवण करायचं. दादा पण ते दिसतात. वज आहे ना माझ्याकडे, 2-2 बॅगी आहे ना, त्याच्यामुळे मग अकाला सांगितलं दादाला पाठवून दे. येते ते आलेत. इकडे रस्त्याला उतरलं तर मला समजा ना, पण पुढं जाई गेलेलं आहे लांब. रिक्षावाल्याने पुढं सोडलेलं लांब. तिकडून चालत आले परत ह्या रस्त्यावर, कारण इकडून कधी आम्ही येत नाहीत ना. तर आलो तर आम्ही त्याच रस्त्याने येत असतो सरळ पाटानेच. पण आता पाऊस झाल्यामुळं तिकडं चिखल झाला जास्त होता, मग काही रिक्षा वगैरे काही जात नाही तिकडं. त्याच्यामुळे इकडं सोडलं ह्या रस्त्याला. आता इथून चालत जायचं आहे. आणि इथून रस्त्याने सगळ्या साईडला म्हणजे शेजाऱ्यांची ऊसं वगैरे आहे ना, भीती वाटते वाघाची. त्याच्यामुळं आकाला म्हटलं दादाला पाठवून दे मला जोडीदार तिकडं जायला, मी एकटी येत. तर चालले. आलेत दादा, उभे राहिलेत बघा, तुम्हाला दाखवते बरं का. तेव्हा ते आले दिसतात का लांबून, ते पहा आलेत, लांब आहेत बरं का. दिसतात ना, तेव्हा ते आलेत, तिकडून आले तेव्हा ते आलेत, येतात ते बघा. आले दादा बोलत बरं का. दादाला सांगितलंच नव्हतं आकाला, दादाला नव्हतं माहिती मी येणार आहे म्हणून. हा काय म्हणले? हा हो. आका काय बोलली? हा हा बोलली मला, मग म्हणी काय गाडीत बसली का काय काहीच नाही. हा आली म्हणी रिक्षात बसली. हा आता इथून जातो मी ऊसाच्या तिथं. हा आणि मंगळबाई बसली नाही म्हणे, तूच बसलीच काढू. मंगलबाई बकऱ्याचा आरती, बकऱ्याचा आरती. हा बरं आहे बाय. हा पाऊस तर 8-10 दिवसापासून उघडत नाही. सारखा रात्रंदिवस चालू आहे पाऊस, उघडतच नाही. इकडे तरी उघड दिली जरा, तिकडे अजून चालू आहे. हा एकटीच यायला ताका नाही आले. हा असं असं सांगू. बर बर इकडं उद्या इकडं आहे चरायला बरं, चांगलं आहे. सांगा ना बाई. सांगू सांगू. लावल्यात कपाशा, कपाशा लावल्यात, तुरी लावल्यात ना. कोणी इथं काहीतरी लावलं, तुरी तुरी. इकडं तुरी दिसत, तिथं कपाश, तिथं काय दिसतंय? सोयाबीन दिसते वाटतं. रिक्षावाल्याने पुढं सोडलं, मला समजा नाही कुठं उतरावं म्हणून. इकडून कधी येत नाहीत ना. नाही इथंच उतरायचं ना ऊसाच्या कोपऱ्यावर. त्या कोपऱ्यावर नेलं पार. आणि मग त्या कोपऱ्यावर नेलं होय. हा आणि मग हे ऊस तिने का त्याचा ऊस आता काय ही वाट करायचं? यानं ठेवायची ना, नाही ते राहिलं. लिंबू वाटाला. मग आले तिकडून चालत परत. मग माझं हे हा चला चालले. पिशवी घेतली डोक्यावर दादानी, चालले. पाठीवर एक बॅग आहे. त्यांना माहितीच नव्हतं मी येणार आहे म्हणून. आकाला होतं माहिती, आकाला म्हणलं सांगूच नका दादा. चला आले. लय थकले बाबा, प्रवासाने जाम झाले. भूक लागली. एक वडापाव खाल्ला होता फक्त, तो पण वडापाव काय असा खाल्ला नव्हता. हॉटेलमधून घेऊन विकत मग खाल्ला तिथं. असं ते लोक विकायला येतात, त्यांच्याकडून नव्हता घेतला बरं का. मी खात नाही तसले वडापाव, हॉटेलमधून घेतला होता.
वडापाव खायचे नाही, असे फेरीवाल्यांजवळचे असे ट्रे घेऊन येतात, घाण असते एवढी. इकडं पण ऊस लावलाय. पळतच आला बरं का, त्याला वाटलं कोण आहे काय माहिती, नवीन लोक. त्यांनी ओळखलंच नाही, त्यांनी ओळखलं बरं का, आता आला. काय रे हा काय झालं, चल कसं करते, ओळखलं त्यांनी लगेच आला धावून. काय रे हा चल घरी घरी बाई घरी, चल चल घरी, चल घरी, चल चल घरी. हे बघा आता ओळखलं त्यांनी, आता पळाला घरी बघा. आता लगेच जाईल घरी. आधी ओळखलं नाही तर धावून आला, भुकायला लागला. काय मग एक बाय आली, कोण काय ती जाते 5 करणारी का कोण, हा तिला लय धावला होता. धावत धावत तिच्या मागे ईश्वर आला, हा तिकडेच होता खाली. मारे वगैरे येतात तुझी काही. हा आलेत ना, हे काय उगायलात ना बे, चांगल्या उगायलात. तुरी लावल्यात, हे उगायलात चांगल्या. आता बसले आणि आता ना मच्छी आणली. आता मस्त मच्छीचं कालवण करते चुलीवर, आणि बाजरीच्या भाकरी. पीठ बीठ तयारच आहे, रेडी बघा, लगेच बाहेर आणलेलं. आता भाकरी करायच्या, मसाला भाजलाय आणि मच्छी आणली बघा 1 किलो. आता स्वयंपाक करायचा होतं ना, बकरीने मारलेलं. हे काय इथं आता तरी जुळून आलंय, ते सरलं लय होतं वाटतं ते. पण अजून गाठ आहे सुपारी दोन मारा पट्ट्या हा ना, हे मारल्या, काय? 2 मारा दवाखान्यात गेली. आतमध्ये हो. हवी गाठ इकला का ते, इकला का बोकड? कधी 2-3 दिवस झालं. बरं झालं, लय लागले ते तर. शनिवारी अजून मी बरं आहे, मी बरं आहे गाठ आतमध्ये. आता तर बरं आहे ते. इथं पाहून तर माणसाला कसं लता बाई म्हण बाई काय बाई ये तिने मसाला आणलाय अकाला, त्यांना हळद आणली, आपली घरचीच बनवलेली मसाला, आपण घरीच बनवतोय. आणले, त्यांचं संपलं होतं तर याच्यात आणलंय लोणचं. आका सोड, लोणचं कशाला आणलं, सामान लोणचं तुला मी केलंय ते घरी. तुला आणण्यासाठी आहे आमच्याकडे. आहे पण मी म्हणलं मी घरी केलंय, बोलू द्या ना. नाही ते सुटी बोल. सुटी काय काय नाही होत त्याला, काय नाही काय नाही होत त्याला, काय नाही बोला, काय नाही. मी आणलं ना, म्हणलं मी बनवते घरी, तर मग कसं झालंय, टेस्ट बघायला नको का? हा मग भाकरी करून घेतल्या, भाकरी झाल्या. आता मसाला भाजलेला आहे, आता वाटायचा आहे. मच्छी धुतली बघा मस्तपैकी, एकदम स्वच्छ 3 पाण्याने धुतली. आता मस्त चुलीवर मच्छी करायची. आता मसाला मीठ हळद लावून घेते आणि काही मच्छी आता फ्राय करते. तवा गरम आहे तर. आणि हे बघा इकडं भाकरी केल्यात 4 बाजरीच्या मस्तपैकी. अरे बघा भाकरी वगैरे झाल्या आणि आता मच्छी फ्राय करून घेते बघा, मस्त अशी तव्यावर चुलीवर छान मस्त. आणि इकडं कालवण करायचं आता याचं बाकीचं. इकडं मसाला भाजून घेतलाय, वाटायचा आता. हे बघा कमी जाळ लावावं लागेल ना चुलीवर, आता कमी जाळावर होतील मस्त. बघा कशी मांजर बसली. काय गा
काय पिल्या तुला नाही आवाज दिला मी. बघा मच्छी फ्राय झाली मस्तपैकी. झाली गई. आधीला काय मी इथं बनवते आता. एक मसाला वाटून घेतला आता पाट्यावर वाटलाय बघा मस्त. आणि आता झालं मच्छीचं कालवण करायचंय बाबा. हळद मीठ लावून ठेवलंय बघा या मच्छीला. आता इकडे ही फ्राय झाली आता हे काढून घेते आहे की नाही का. तवा असाच उतरून ठेवू ना. हां थोडी भाजून द्यायची का. बरं 10 मिनटं राहू दे अजून आहे ना. मस्त चुलीवरचं जेवण आज. मच्छीचं कालवण, बाजरीच्या भाकरी, मच्छी फ्राय, मस्तपैकी जेवण करायचं. अशी मस्त आता हे दोघं काढून ठेवल्यात मच्छी तळलेली. इकडं कालवण झाले तयार मस्त असं छान मच्छीचं. बरं आहे. काय चाललंय मग बरं आहे का. काय म्हणली चिलापी माशी चिलापी मस्त चिलापी अशी बनवली आता. खरं मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे. कशाला जावं. बघा कशाला जावा. टाईम भेटलाय बाहेर निघाले आत्ताशी. आता 7 वाजलेत संध्याकाळचे. आता आल्याच जरा फ्रेश झाले. मग चहा झाला. मग भाकरी केल्या, मच्छी फ्राय केली, मच्छीचं कालवण केलं, मसाला वाटला आणि मग मच्छीचं कालवण केलं. आणि आताशी जरा बाहेर आले मोकळ्या हवेमध्ये. आणि एवढा दमले ना. झोप आहे माझ्या डोळ्यावर. पण घेतलं करून आईला म्हटलं तू नको करू मीच करते राहू दे. आम्ही आल्यावर मग तिला नसते करू देत जेवण बनवू देत. मीच बनवत असते येतं तुम्हाला माहिती. आणि व्हिडिओ पण करते. तर तिकडे आपली गाय बांधलेली बघा. तिकडं तिच्याकडे पण गेले नव्हते अजून. इकडे आपले बकरीचे पिल्लं बघा मोठे मोठे झालेत आता हे बघा. एप्रिलमध्ये आले तेव्हा आले छोटे होते. तेव्हा ते 2-2 महिन्याचे होते. बारीक होते लय. आता हे एक एक उचलणार नाही एवढे मोठे मोठे झालेत ते आता हे बघा. आता त्याला काय उचलून घेऊ शकत नाही. लय मोठे झालेत ना ते आता. 4-4 महिन्याचे झाले असतील असं वाटतंय. आणि हे आपलं लिंबू होता ना. तर हे लाकडं कापलेत आता. कारण इथं लिंबू होता याच्यामध्येच लिंबू होता ना तो असा वाकड्या झालेला होता. तर वारं वादळ आलं तर मग ते पडला असता. गेल्या वेळेस आईच्या अंगावर पडल्या होत्या ना फांद्या गेल्या वर्षी. त्याच्यामुळं ते म्हणलं होतं मग ते लिंब कापून टाका. असा एक असा वाकडी फांदी गेलेली होती अशी. तर म्हटलं ती तोडून टाका मग. तर मग ते माणसं लावून जरा ते तोडून टाकले बघा. तुकडे तुकडे करून बारीक बारीक कापून टाकला. मग आता काही टेन्शन नाही. आता हा लहान झाड आहे आता लिंबाचं सावलीला. इकडे पेरूचं झाड आहे बघा. पेरूच्या झाडाला काय पेरू नाही आले. गेल्या वेळेस आले होते बारीक बारीक पण ते काय जळून गेले वाटतं. आता नवीन येते दुसरे बघा आले होते पण असे जळून गेले वाटतं. हे असे काय झालं खराब झाले वाटतं ते झाडालाच. दुसरे येते ना आता नवीन असे. तर आता वाजलेले आहेत 7. माझा स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे मस्त निवांत. आता निवांत बसते जरा मी इकडं. पण मला आता व्हिडिओ टाकावा एवढा पूर्ण करावा. इकडे नारळाची झाडं, हे आंब्याचं झाड, पलीकडं पेरूचं झाड, तिकडे लिंबाचे झाडं आहे सगळं. आणि इकडे तुरी लावल्यात. आता तुरीकडं तिकडं आता नाही टाईम जायला मला. इकडं पण लावल्यात वाटतं तुरी. आणि तिकडं पलीकडं आपले ते मोठं वावर आहे ना तिकडं पण तुरीच लावल्यात. सगळीकडं सगळ्या तुरीच लावल्यात. मांजर पळती बा कशी. आणि इथं गेल्या वेळेस आईने मी ती मक्का लावलेली होती ना बकऱ्यांना खायला. तर ही मक्का आली एवढी आहे बकऱ्यांना खायला बरी आहे. कणसं काय नाही आले तिला पण बारीक बारीक आली बकऱ्यांना खायसाठी. हे सदाफुलीचं झाड, हे निमुनीचं झाड आहे पलीकडचं. आणि हे आळूचे पानं बघा मोठाले झालेत मस्त. गेल्या वेळेस आले तर एकदम छोटे छोटे होते उन्हाळ्यामध्ये. पाणी नसल्यावर ते काही येत नाहीत. आता एकदम छान असे मोठाले झालेत. असं वाटतं उद्या करावा आता याला मस्त वड्या आळूच्या. इकडे आपली गाय ही बघा. काय ग काय करते.
काय लावलंय बघू आपण आता. आंबे संपले आता सगळे, काय नाही राहिलं. हे बघा एक पण नाही राहिलं आंबे, सगळे संपले. एक सुद्धा नाही भेटणार आता. एखादी आरती कैरी असली तर रासन वरती, ते पण दिसत नाही आहे. पण काही नाही आता. हे बघा काहीच नाही, मोकळे झाडं झाले सगळे. मी आले होते तेव्हा कच्च्याच कैऱ्या होत्या, काय नव्हतं. इकडे मिरच्या लावल्यात वाटतं या वाफ्यात, तुम्हाला दाखवते मी. इकडे मिरच्याचे झाडं लावलेत, मिरच्या बऱ्याच लावल्यात, विकत आणलेले बरं का हे रोप. हे रोप गपरे, काय झालं तुला? हे बघा हे रोप असे विकत आणलेले मिरच्याचे, हे लावलेत, बरेच लावलेत. आता मिरच्या चांगल्या आहेत आणि घरच्याच खायला. हे बघा मस्त लावलेत. आता इकडे 4-2 वांग्याचे लावले, 4-2 गवारीचे, 4-2 भेंडीचे लावले ना, मग यांना भाजीपाला घरीच होतोय, आईला आणि त्यांना. विकत आणायची गरज नाही. 4-2 टमाट्याचे झाडं लावले तर कितकं येतात एवढ्या जाग्यातच. आणि हे रामफळाचं झाड, हे बघा रामफळं कसे वाळून गेलेत वरतीच, कोणी खात नाही ते रामफळं. हे बघा वाळून गेले. आणि हे बघा जांभळं, जांभळं बघा कसे सडा पडलाय खाली बघा जांभळाचा. कोणी नाही खायला, एवढे वायाला गेले जांभळं आणि आम्हाला खायला नाही भेटले. हे बघा बघा एवढे खराब झाले सगळे, कोणी खायला बघा, एवढे खराब झाले सगळे. आणि मुंबईला 70 रुपये पाव जांभळं, 70 रुपये पाव. आणि इकडे आपल्या इकडे बघा असा नाश, आपल्या जांभळीच्या झाडाखाली नाश झालाय सगळा. खाणाऱ्यांनी खाल्लेत, खाऊन खाऊन तरी किती खाणार आहेत. एक सापडलं बघा इथं मला. हे बघा, हे बघा असे जांभळे आहेत. काय झालं? काय बंद झाला का मोबाईल? आका बंद झाला? चालू आहे का? पहा मग. बातम्या पाहतात आई वडिलांना, बातम्या लावून दिल्या, त्यांना बातम्याच आवडतात. म्हणलं बघत बसा बातम्या. वर आहेत का जांभळं? आहेत आता थोडे बघा बघा कसे तरी असे एकदम थोडे थोडे आहेत. आता खाली कपडा टाकला तर पडते ना कपड्यावर. गच्च भरली होती जांभळं, गच्च. मी आले होते तेव्हा कच्चेच होते. बघा एवढं लगेच पिकले, पण खाणाऱ्यांनी खाल्ले, काही नेले, कोणी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी. लय गोड जांभळे बघा. वर आहेत पण मला काढता नाही यायचे ना. आहेत थोडे पण ते पडतात असे इकडून तिकडून. हे बघा किती किती नाच झालाय बघा या जांभळाचा. काय करते, काय करणार आहे ते तरी करून करून. ते किती खाते खाऊन खाऊन पडते तसा नाश होतो. हे बघा हे 2-3 खाल्ले बाय, 2-3 भेटले मला खायला. 2-3 भेटले खायला मला. बरं आहेत बरं का, थोडेसे जास्त नाही. आता हा सगळाच नाश झाला आहे खाली. इथं वायाला गेले सगळे. इकडे लावल्यात तुरी उगल्या मस्तपैकी. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते, आता उद्या दाखवते. उद्या थोडंसं काम आहे, बाहेर जायचं आहे मला. तेवढं काम एकदा करून आलं का मग टेन्शन नाही. अर्जंट काम होतं त्याच्यामुळे यावं लागलं मला. सुट्टी घेतली, कामात माझ्या सुट्ट्या बाकी होत्या. 4 सुट्ट्या घेऊन जावा. 3 तर प्रवासातच होता. उद्या काम आहे माझं, तिकडं जायचं आहे. आजचा प्रवासात गेला, परवाच्या दिवशी 1 दिवस राहायला भेटते. नंतर मग
शुक्रवारी जायचं मुंबईला परत. शनिवारी लगेच कामावर हजर. काय करताय, असंच आहे. अशा सुट्ट्या निघून जातात माझ्यासारख्या कामात आणि प्रवासातच निघून जातात. असं राहायला काय मला 2 दिवस भेटत नाही. प्रत्येक वेळेस असंच आहे. काय करता. चला, तुरी वगैरे मस्त उगवल्यात. तुलाच म्हणते तुम्हाला आता नंतर दाखवा. आता काय अंधार पडायला लागला ना, त्याच्यामुळे मी तिकडे जाणार नाही. आणि चिखल पण आहे ना जास्त, पाऊस झालेला आहे रात्री. इथूनच दाखवते. हे पूर्ण सगळं तुरी लावल्यात. ह्या सगळ्या असं तुरी लावलेल्या आहेत. आणि आंबे वगैरे तर काही संपलेत आता सगळे, काही नाही बरं का, मोकळे झालेत आता. तिकडे आंबेच नाही राहिले तर कशाला जायचं आहे. जाऊ तसा व्हिडिओ काढायला, उद्या जाऊ. तर चला. आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्कीच सांगा कमेंट करून. कोणाकोणाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला, बाय बाय.